बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मध्ये पहिली स्पर्धा टेनिस बॉलची आणि 45 संघांचा सहभाग। तसं पाहिलं तर दादाचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमीच आहे, कारण हे आता एवढ्याचं ग्राउंड वाटत नाही, असं वाटतं कुठं आपण IPL ची मॅच वगैरे बघायला आलोय का। नियोजन खूप सुंदर केलं दादानी। दादाची टुर्नामेंट ही नेहमीच चांगली असते आणि खेळायला मजा येते, पहिली गोष्ट म्हणजे इथे। त्यामुळे दादाचं मी अभिनंदन करतो। दादाने अशाच टुर्नामेंट सतत ऑर्गनाइज कराव्यात। प्रशांत सर, थँक्यू सो मच। ओव्हर टू कॉम्बॉस इमाद आमच्याबरोबर जॉईन होत आहेत माइक्रोफोन वरती। यस, खेल की शुरुआत हो चुकी है। इस भी देखिए पहली ही गेंद पर स्क्वायर ड्राइव लगाना चाहते थे, पहली गेंद पर शिकार हो गए बैट्समैन। कवर ड्राइव लगाने की कोशिश थी, लेकिन पहली ही गेंद पर अपना विकेट गवा बैठे। प्रतीक दिवड़े बहुत ही बड़ा खिलाड़ी है, मंजा हुआ खिलाड़ी है, लेकिन उसी का विकेट गिर चुका है। 0 के योग पर गोल्डन डक का शिकार हो गए। इस समय बहुत ही अच्छा एटमॉस्फेयर, बहुत ही अच्छा क्रिकेट आपको टिंगरे सरकार चषक के इस टूर्नामेंट के अंदर देखने मिल रहा है। अभी अभी हमारे प्रशांत सर ने बाइट लिया था, प्रशांत गायकवाड़ सर का, और बहुत अच्छे उन्होंने तासुरात बयान किए प्रशांत सर कि अब ये जो ग्राउंड है ये एरोडा का ग्राउंड नहीं बल्कि एक IPL की फील कराने वाला ग्राउंड नज़र आ रहा है। जिस हिसाब से तैयारी की, जिस हिसाब से इन्वेंशन लाया, जिस हिसाब से पिछली दफ़ा तो 47 टीम थे, 40 टीम खेले, इस दफ़ा तो 50 टीम 54 टीम हुए और उसमें से 45 टीम को मौका मिला। तो यकीनन एक कामयाब टूर्नामेंट है, पहला ही दिन लेकिन कमाल का क्रिकेट। यस सर। मग आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदानावरती जे सामने आहेत ते रोमर्षक होत आहेत। ऑन साइडला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती नीट चाललं नाही। मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एकेरीनं धावसंख्या वाढते। अलीमची सुरुवात छान झाली, पहिलाच गडी त्यानं स्वस्तात बाद केलाय आणि जेव्हा इमात विकेट मिळते ना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो। समालोचन कक्षाकडे तो गोलंदाजी करतोय, लेंथ चांगली आहे, अँगल क्रिएट करतोय आणि बॅट्समॅनला अडचणीत कसं आणता येईल त्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत आहे। नो डाउट तुमच्याकडे वेरिएशन तुम्हारे पास वेरिएशन रहना बहुत ज़रूरी है बॉलिंग करते समय। और इस बीच देखिए बिल्कुल सामने की तरफ खेला है, डाउन द ग्राउंड, गेंद सीधी 4 रन के लिए, कमाल का स्ट्रोक। तंत्रशुद्ध बॅटिंग चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे करत असताना मनोज जायभाय या चौकारानं तो आपलं खातं खोलतोय। राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना शमीने भारतीय संघासाठी उजवी कामगिरी केली। जरा का या ठिकाणी तुमचं नियंत्रण चुकलं तर त्याचा परिणाम बघा काय होतो। ओव्हर पिच चेंडू होता आणि सरळ बॅटने खेळलाय। शानदार बॅटिंग मनोज जायभायकडून। बॅट चिकड लागले का पाहूया, बॅट चिकड अडसर दूर केलाय अलीमनं। मनोजचा 5 या धावसंख्येवरती दुसरा धक्का। AB समर्थ मालेगाव, 2 मातबर संघामधली लढाई आहे। अलीमचं षटक या ठिकाणी निश्चितच महत्त्वाचं ठरतंय, फलंदाजासाठी कर्दन काळ ठरत आहे। 2 मोरे टिपण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। बहुत ही कमाल की गेंद थी। आपने देखा होगा कि इससे पहले आपने कहा था कि वो गेंद राउंड द विकेट से करना, आपको गेंदबाजी में सही मानों में नियंत्रण होना चाहिए, सही टप्पा होना चाहिए, लेकिन ओवरपिच की वजह से बड़ा स्ट्रोक आया। लेकिन उसके बाद फौरन उन्होंने अपने वेरिएशन को बदला, गेंद कौन बनाती हुई बाहर की जानिब गई और बैट का चुम्बन लेकर सीधी विकेट कीपर के हाथ में। बहुत अच्छी वापसी। अगदी बरोबर। मैदानावरती गोलंदाजी करत असताना एक टप्पा तुम्हाला टाकायचा असतो, कधी कधी ते घडत नाही। म्हणजे तुम्ही गोल्डन स्पॉटमध्ये चेंडू टाकत असताना तो ओव्हर पिच झाला त्याचा फायदा, त्यानंतर मात्र चेंडू टाकला तो ऑफ्टनच्या थोडासा बाहेर, लेन बॉल होता तो थोडासा बाहेर जातोय। तो चेंडू ड्राईव्ह करत असताना फुटवर्क नव्हतं, चेंडूच्या रेषेत तुम्ही पोहोचला नाही, पण त्या बॅट चिकड लागली आणि मनोज जायबे अगदी स्वस्तात बाद झाला। यष्टी रक्षण खूप चांगली, यष्टीच्या मागे दादू, सूरज जाधव मैदानावरती यष्टीच्या मागे आणि मैदानावरती दाखल झालेला खेळाडू दादू बोरसे। राऊंड विकेट गोलंदाजी जास्त शपल झाला। अगदी टिपिकल मराठीमध्ये सांगायचं झालं तर घुसून मारायचं होतं, ऑफ्टमच्या बाहेरून ऑन साईडला एक फटका खेळायचा होता दादूला, तितकंसं जमलेलं नाहीये। अलीम शेखचा विचार केला तर सुंदर कामगिरी करत असताना 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 मोहरे टिपलेले आहेत।
देखा जाए तो सर शुरुआत थोड़ी सी धीमे है, दो बड़े महत्वपूर्ण विकेट, इंपॉर्टेंट विकेट गिर चुके हैं। पावर प्ले में ही देखा जाए तो 5 ओवर का चुके ये मुकाबला है, और पहली ओवर में अगर 2 विकेट गिरना तो कहाँ ना कहाँ मुश्किल है, लेकिन इस मुश्किल से बाहर निकलना पड़ेगा। लड़खड़ाती हुई पारी को स्थिरता देनी होगी, दोनों बल्लेबाजों को अच्छा खेल खेलना पड़ेगा। ये अच्छा स्ट्रोक है, कंट्रोल शॉट हम पुल खेला है, डीप में खिलाड़ी को पाया, 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश, हाँ ना का कॉल, आखिरकार दूसरा रन पूरा कर ही लिया। यही करना होगा, 1 को 2 में कन्वर्ट करना पड़ेगा, जो दबाव है उससे बाहर निकलना पड़ेगा। अगदी बरोबर. जेव्हा मोठे फटके येत नाही, चौकार षटकार येत नाही, तेव्हा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं असते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 7-2 गडाच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान ठेवण्याच्या इराद्याने संघ निश्चित उतरलेला आहे. दोन मातबर संघामधली ही लढाई मैदानावरती AB सामर्थ्य मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध अपोजिटचा संघ आहे महाराणा KKR संभाजीनगर. बॅटल महत्वाचं आहे, परंतु इमान आपण घड्याळावरती देखील लक्ष ठेवा, वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. टिंगरेसारखा चषक 2025 आत्ता सध्या स्थितीला आपण बघितलं तर 4:19 झालेली आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. आपल्या कुठल्यातलं अतिशय महत्वाचं पहिलं षटक विकास पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. इमाद यापूर्वी विकासनं झकास कामगिरी केली, अतिशय तिखट मारा केलेला आहे, परंतु आता खेळ थांबणार का हा प्रश्न आहे. क्रिकेट सगळ्यांना खेळायचं आहे, सगळ्यांना पाहायचं आहे, पंच काय करतात त्याच्याकडे देखील लक्ष असणार आहेत. एक अवाढव्य प्राणी मैदानावरती दाखल झालाय, तो मैदानात थांबतोय. विकास थोडासा दूर पळतोय तिथून. विकास पवार 5 षटकांचा सामना आहे, वेळेचं पण बंधन आहे. यस सर, 5 ओवर का मुकाबला और 5 ओवर के मैच के अंदर 1 ओवर का पावर प्ले। ओहो, सुरेख फटका, पावरचा चेंडू स्क्वेलेकच्या दिशेने ठोठावलाय, षटकार. वैभवशाली षटकार, धाव संख्येला आकार, धाव संख्या पोहोचले 13 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 आणि विकास पवार भरती इमाद हल्ला झालाय. यस, वार किया और इंतजार किया और वार किया, कमाल का स्ट्रोक, बहुत ही दिलकश स्ट्रोक था, तेजी के साथ खेला था। वाह, ये देखिए, ये गेंद अच्छी है सर, इस गेंद पर अच्छी वापसी, ये गेंद बाहर की जानिब निकली। क्या कहेंगे सर इस गेंद पर? इमाद जी देखिए, पहले जब आपने शॉट खेला था तब आपके पैरों पर गेंद थी, अब फिलहाल थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके मिड ऑफ या एक्स्ट्रा कवर क्षेत्र में आप खेलना चाह रहे थे, तो बहुत बढ़िया गेंद स्टंप के अंदर रखा विकास पवार ने. थोड़ी सी गेंद हरकत भी कर रही है, ऑफ स्टंप के बाहर रूम मिला, पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद बहुत तेजी के साथ 1 2 3 4 1 2 का 4. शानदार बल्लेबाजी वैभव द्वारा 4 रन मिलेंगे और 4 रनों के साथ स्कोर 17 पर पहुंच चुका है. बहुत बढ़िया बल्लेबाजी इस मुकाबले में वैभव जाधव द्वारा. नो डाउट, नो डाउट, प्रॉपर टाइमिंग, और जिस तरीके से टिपिकल पावर प्ले स्ट्रोक था, जिस तरीके से कवर ड्राइव, स्क्वाड कवर ड्राइव देखने मिला था, स्क्वाड ड्राइव देखने मिला था, बहुत ही दिलकश स्ट्रोक था, और बैकवर्ड पॉइंट के रीजन में ये स्ट्रोक 4 रन के लिए शानदार चौका. इस 4 की मदद से टीम का स्कोर AB समर्थ मालेगांव का 17 रन. इस दफा फुल टॉस, AB सामर्थ्य मालेगांव और महाराणा KKR के बीच ये बहुत ही संघर्षपूर्ण मुकाबला. अब अब गेंद बहुत ऊपर चली गई, विकेट प्राप्त करने का मौका, गेंद के नीचे खिलाड़ी सतर्क सावधान. राहुल ने लिया शानदार कैच, विकेट नंबर 3 और विकास पवार ने किया शिकार.
जन्मदिन के अवसर पर टिंगरे सरकार चषक 2025 के इस अद्भुत कहानी में। और पहले दिन का खेल 4:23 का समय हो गया। स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर। महाराणा KKR संभाजीनगर बनाम AB सामर्थ्य मालेगांव, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं। और अब विजेंद्र को मौका मिला है नंबर 5 पर बैटिंग करने के लिए। वैभव कमाल की पारी खेल रहे हैं, 5 गेंदों में 12 रन। विकास पवार लेफ्ट हैंडर के लिए, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज आउट। सूरज विकेट के पीछे, बल्लेबाज मैदान के अंदर विजेंद्र आए, विजेंद्र चले गए हैं। प्रेजेंट ही लगा के बैक टू द पेविलियन, सफलता मिली है। नगर की अगर हम बात करें तो उन्होंने जो टॉस जीतकर जो फील्डिंग का फैसला लिया था वो अब यहाँ पर सही साबित हो रहा है। पिछली 2 ओवर में 4 विकेटें गिरना, 18 रन पर इसको रुकना कहाँ ना कहाँ चिंता का विषय बना हुआ है। सर रन तो आ रहे थे लेकिन कहाँ ना कहाँ बड़े स्ट्रोक के चक्कर में ये आखिरी गेंद पर बैक के स्टिकर पर गेंद लगी, ऊपर लगने की वजह से प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए और टीम का स्कोर 18-18। इमाद पिछले 2 गेंदों की अगर कहानी देखें तो वो 2 विकेट आ गया, तो उसके कारण मैच में कमबैक करने का मौका आपको मिला। तब तक स्कोरबोर्ड अच्छा चल रहा था। अभी 18 पर 4 है, 2 ओवर का खेल, मतलब 9 का औसत है, तो औसत में कोई प्रॉब्लम नहीं है। प्रॉब्लम जो 4 विकेट गिर गए ना वहां है। 4 विकेट और आखिर के 2 गेंदों में 2 विकेट, यहां से कहानी बदली है। AB सामर्थ्य मालेगांव टीम 18 for 4। प्रदीप मालवे गेंदबाजी करेंगे, दीपू माली बीच मैदान पर बैटिंग करने के लिए। वैभव जाधव 12 पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों का सामना किया है। जिम्मेदारी होगी वैभव के ऊपर जो उम्दा पारी कर रहे अपनी टीम के लिए। कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए प्रदीप मालवे, सीधे बल्ले से बहुत ऊपर उठाया, गेंद बहुत ऊपर चली गई है। ऋषिकेश गेंद के नीचे लपक लिया कैच और वैभव जाधव का बेशकीमती विकेट प्रदीप को मिला। उम्मीद के दीप जलाने का काम किया, 5वें विकेट का पतन गॉन। हैंडल करना आना चाहिए क्योंकि मैच बड़ा है। आप टिंगरे सरकार चषक खेल रहे हो, आप कोई मामूली टूर्नामेंट नहीं खेल रहे हो, क्योंकि ये टूर्नामेंट आपको हीरो नहीं बल्कि सुपर हीरो बना सकती है और अगले पड़ाव में आपको लेकर जा सकती है। क्योंकि पहले सत्र का खेल जारी है और पहले सत्र में अगर टारगेट बड़ा होगा तो मैच का मजेदार होगा। क्रिकेट की बात करें तो टिंगरे सरकार चषक टेनिस क्रिकेट.in पर लाइव टेलीकास्ट है और 20 लाख से ज़्यादा सब्सक्राइबर है, तो पूरा इंडिया ये टूर्नामेंट देख रहा है। और अब जब पूरा इंडिया टीम ये टूर्नामेंट देख रहा है तो सारे ऑर्गेनाइजर पैकर्स आपके ऊपर और एक कैमरा लगा के बैठे हुए हैं। अगर यहाँ सीजन में अच्छा काम करेंगे ना तो पूरे सीजन में और बहुत बड़े मंच पर खेलने का मौका आपको मिल सकता है। प्रदीप साल में गेंदबाजी करने के तैयार, अर्जुन ऑन स्ट्राइक, इस बार बहुत बढ़िया तरीके से ग्लांस किया, फाइन लेग पर 1 रन लेने का अवसर, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 5 विकेट के नुकसान पर AB सामर्थ्य मालेगांव। अच्छी बॉलिंग कर रहे हैं इस समय देखा जाए तो बॉलर प्रदीप मालवे। बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं प्रदीप। बांधे रखा है सर, समा बांधा है, मिड स्टंप से थोड़ा ऑफ स्टंप की तरफ गेंद आ रही है और अच्छा कट कर रहे हैं प्रदीप मालवे। और ये खिलाड़ी जो है ना पैठन के हैं, मैन फ्रॉम पैठन, प्रदीप मालवे। बढ़िया लाइन, इससे पहले वो गति परिवर्तन था, अब जाकर थोड़ा तेज किया और इसलिए किया कि बल्लेबाज जो है ना छठे स्टंप पर खड़े, तो वो बिल्कुल ट्रिगर मूवमेंट का पता चल रहा है, टेलीग्राम मिल रहा है गेंदबाज को। बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा एक्शन भी है गेंदबाज प्रदीप मालवे का। स्कोर 19 रन 5 विकेट के नुकसान पर। नो डाउट सर, गेंदें हरकत ही कर रही है, शरारत कर रही है और बैट्समैन को मुश्किल में डाला है। फिर अच्छी गेंद इस दफा देखिए बैट्समैन ने
हल्के हाथों से उसे खेला ऑन साइड की जानिब, लूज हाथों से खेला और टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 20 रन पर। एबी समर्थ्य मालेगांव की टीम का स्कोर 20 रन, 5 विकेटों का नुकसान। आखिरी गेंद बची है सर। तीसरा ओवर है, बहुत ही प्रभावी गेंदबाजी इस ओवर में प्रदीप मालवे द्वारा। स्कोर 20, 5 विकेट के नुकसान पर एबी सामर्थ्य। गति परिवर्तन, ये बल्लेबाज जो है ना सफल हो रहे हैं। अब ये 7वें स्टंप की तरफ खड़े थे और उनको पता था कि बल्लेबाज क्या कर रहा है। ट्रिगर मोमेंट का मतलब होता है कि बॉल डालने से पहले आप बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे। 20 रन स्कोरबोर्ड पर है। 3 ओवर की कहानी समाप्त। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे। 3 षटकांचा खेळ, 20 धावा धापलकावरती 5 गणांच्या मोबदल्यामध्ये एबी सामर्थ्य। आणि या षटकात प्रदीप माळवेनं टिच्चूर मारा केला, अचूक गोलंदाजी केली। नियंत्रित मारा करत असताना फलंदाजांना निश्चितच या ठिकाणी रोखून ठेवलं, जखडून ठेवलं आणि त्यामुळे धावसंख्येचा वेग वाढलेला नाहीये। परंतु इथून उर्वरित 2 षटकं देखील महत्त्वाची असणार आहेत। या षटकामध्ये इमाद धावांचा रतीब घालावा लागेल बॅट्समनला। बॅट्समन दीपू माळी पहिल्या मॅचमध्ये छोटी इनिंग खेळली होती। अर्जुन देखील महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु त्याला अजूनही सूर सापडलेला नाहीये। तर आता प्रदीप निकमला पाचारण केले गेले डिंगरे सरकार चषक एनकडनं। ये गेंद नीचे की जानिब रही। गेंद और बल्ले का संपर्क में हुआ, बहुत तेज निकल गई गेंद। बल्लेबाज के लिए मुश्किल में डाला है। कहाँ ना कहाँ सर यहाँ से बची हुई जो 11 गेंदें हैं, इन 11 गेंदों पर बड़े स्ट्रोक आने की गुंजाइश है, लगाना पड़ेगा। वाह सर, क्या कहेंगे। तिखट मारा, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर बुंद्यात गोलंदाजी कशी करावी त्याचं एक प्रात्यक्षिक आहे। अपन एरवी यॉर्कर म्हणत असतो, चढ़बे गेंदबाजी आप बोल सकते हैं, लेकिन फिलहाल देखिए क्या गेंदबाजी, काय गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज प्रदीप निकमने। धावसंख्या 20 वरती थांबले। 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे। इस दफा थोड़े से लेट हो गए। गेंद को खेला है मिड विकेट के जानिब। स्ट्रोक तो खेला है बैट्समैन ने, आउटफील्ड में खिलाड़ी को पाया, अच्छी फील्डिंग की, 1 रन ही मिला। गेंदे हो चुके 3, टीम का स्कोर हो चुका है 21 रन। बहुत धीमा स्कोर है। स्कोर बढ़ाने के लिए हिम्मत जुटानी पड़ेगी और रन बनाने पड़ेंगे। शॉर्ट सिलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे। शेवटचे काही चेंडू शिल्लक या इनिंगमध्ये धावसंख्या 21, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। फटका तर चांगला आहे, टायमिंग चांगला आहे। काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल, ऋषिकेशने पकडला झेल। बॅटरचा संपला खेळ। अर्जुनला या ठिकाणी डगआउट मध्ये परतावं लागेल। 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ आहे। प्रदीप निकमनं इथे दमखून दाखवत खूप चांगली कामगिरी केली आणि आता एका बाजूला या मॅच मध्ये एबी सामर्थ्य मालेगाव संघ अडचणीत सापडलेला आहे। पाठोपाठ धक्क्यावर धक्के इथे या टीमला लागतात। स्थिती आहे 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। क्रिकेट हा सांघिक खेळ आहे। तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा, पण दूरपर्यंत जायचं असेल तर एकत्र जा। सांघिक खेळ हे लक्षात ठेवायला पाहिजे, कारण या मॅच मध्ये बॅटरला आपली कामगिरी अजूनही तितकी उंचावता आलेली नाहीये आणि इमाद त्यामुळे धावफलक वेगाने वाढत नाहीये। अप्रतिम कामगिरी महाराणा केकेआर संभाजीनगर संघाकडनं। न्यू बैटर मैदान में इस समय दाखिल हो चुके हैं। अभय पाटिल, यस अभय पाटिल। अच्छा स्ट्रोक है, उतनी अच्छी गेंद और उतना ही अच्छा स्टॉप। 1 रन के साथ टीम का स्कोर 2 रन आ चुके हैं और इन 2 रन के साथ टीम का स्कोर 23 पर 23 रन। दीपू माळीवरती आता मदार असेल। अभय पाटील अत्यंत महत्त्वाची इनिंग साकारते 2 धावांवरती। 4थ्या षटकात शेवटचा चेंडू, धावसंख्या 23, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रदीप निकम आखूट टप्प्याचा चेंडू टाकलाय आणि नेहमी बीबी करमरकर ज्येष्ठ समालोचक म्हणायचे हा आपटबार आहे, आपटबार टाकला गेला होता आणि तो योग्य फुटणं गरजेचं आहे। तो अगदी बरोबर तुमच्या डोळ्यासमोरून गेला पाहिजे, तुमच्या नाकाजवळून गेला पाहिजे आणि मैदानावरती प्रदीप निकम अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना एक चांगला आपटबार टाकला। धावसंख्या 24, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये।
पूल केलाय, टायमिंग चांगलं नाही. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? नाही, त्याच्यापासून दूर आहे आणि जजमेंट चांगलं नाहीये. प्रश्न होता की कॅचसाठी जायचं की वन बाउन्स पकडायचं आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू त्याच्या डोक्यावरून मागे गेला, परंतु कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे. 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना AB सामर्थ्य मालेगाव 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 ओवरों का खेल खत्म हो गया. टीम का स्कोर 26 रन. यस सचिन ढवळे 11 प्रहार आणि NB 11 धनकवडी संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. सचिन ढवळे प्रहार 11 आणि NB 11 धनकवडी टीम कैप्टन, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा आपको टॉस के लिए आना है. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अभी भी देखा जाए तो लो स्कोर है, लेकिन ये स्कोर बढ़ सकता है. स्कोर बढ़ाना बहुत जरूरी है 5 ओवर के खेल में. आइए देखते हैं आखिरी ओवर फेंकने के लिए आए हैं विकास पवार. कमाल की बॉलिंग, कमाल की बॉलिंग. गेंद कौन बनाती हुई बाहर की जानिब निकल रही है. सबसे मजबूत पक्ष का गेंदबाज को चुना है. आसान नहीं है यहाँ पर बैट्समैन को खेलने के लिए. अतिशय सुंदर फटका, चाबूक शॉट. फलंदाज लागले धावांची भूक, त्याने फटका खेळलाय चाबूक. फलंदाजी होते झापूक झुपूक झापूक झुपूक. षटकाराची आवश्यकता होती, मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. 32 धावसंख्या. इथून जर इमाद धावसंख्या 40च्या पलीकडे गेली तर 48 धावसंख्येवरती काय घडलं होतं ते आपण पाहिलंय. ही धावसंख्या 42च्या आसपास गेली तर सामन्यामध्ये रंगत वाढेल, मजा येईल बा यानंतर दुसऱ्या इनिंगला. नो डाउट यही वो ओवर है जहां से रन बनाने नहीं है बल्कि रन तेजी से बनाने हैं. और क्या स्ट्रोक मारा है उन्होंने. पुल का स्ट्रोक था, चाबुक शॉट एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. 6 रन. कडक शॉट. मैदानावरती संघर्ष सुरू होता. अभय पाटीलसाठी संघर्ष सुरू होता. दीपू माळीसाठी बॉलची आवश्यकता. विकास पवार तर षटक, त्याला एक मोठा फटका नेहमीच बसतोय, पण त्यानंतर त्याने मागच्या षटकात कमबॅक केलं होतं. आता बघूया काय घडतंय. 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामर्थ्य दाखवायला लागेल. ढोलकीशिवाय लावणी नाही, पराक्रमाशिवाय पोबाडा नाही आणि चौकार षटकार शिवाय मजा नाही. मैदानावरती चौकार षटकार आले, प्रेक्षकांना मजा येणार. 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरचा खेळ पुन्हा एकदा रंगतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, हुक शॉट खेला है, गेंद पीछे की जानिब चली जा रही है. फील्डर दौड़ रहे हैं वहां पर स्क्वायर लेग की जानिब, बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब गेंद चली गई, लेकिन 2 रन तेजी के साथ पूरे कर लिए थे. हुक शॉट खेलने की कोशिश थी. टीम का स्कोर 34 रन. आणि आता इमाद धाबांची भूक लागले, त्यामुळे बाय हुक बाय क्रूक तुम्हाला हा फटका खेळावा लागेल. आखूट टप्प्यात चेंडू येईल त्यावेळेस तुम्हाला थांबून चालणार नाही. विकास पवार शपथ झाला. बॅट्समन वेगवान चेंडू आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि बॅट्समन दीपू माळीचा खेळ संपलाय. सूरज एस्टेनच्या मागे अतिशय सावध. धावसंख्या 34 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये AB सामर्थ्य मालेगाव. इमादीचा 7वा धक्का. अजूनही धक्क्यावरती धक्के लागतात आणि आता मैदानावरती दाखल होतोय शेखर काशे, संघाचा नेता, संघाचा कर्णधार. त्याचा खेळ देखील या ठिकाणी महत्त्वाचा असेल. आता या धाबा आहेत ना, गोलंदाज असल्यामुळे स्वतःसाठी करावं लागते. प्रशांत गायकवाड साहेब आणि सनी मोरे साहेब धन्यवाद, थँक्यू सो मच. NB 11 धनकवडी टीम कॅप्टन आणि सचिन ढवळे 11 प्रहार. आपण टॉससाठी यायचे. विकास पवार. ओहो, अनप्लेबल चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा राजू डावकर करत असताना धाव संख्या झाले एकूण 35 धाबा धाबलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे, एक मोठा फटका. जर इथे या 4 धाबा आल्या तर धावसंख्या 40 पर्यंत जाईल. 6 धाबा आल्या तर 40च्या पलीकडे जाता येईल आणि 40चा पल्ला गाठणं फार गरजेचं असेल बॅट्समनला. आखिरी गेंद बची है और ये गेंद पर बड़ा हिट आना बहुत ज़रूरी है अगर बैट्समैन के टीम के दृष्टिकोण से देखा जाए तो. आइए देखते हैं विकास लास्ट बॉल किस प्रकार करेंगे. क्या बैट्समैन इस गेंद पर बड़ा हिट लगाने में कामयाब होंगे.
लास्ट बॉल। आखिरी गेंद भी कौन बनाती हुई बाहर की जानिब निकली। बैट्समैन ठीक से टाइमिंग नहीं कर पाए। बॉलिंग एंड पर थ्रो किया और दूसरे रन पर यहाँ पर रनआउट भी। पहला रन जो आया लेग बाइस के रूप में। इसी के साथ यहाँ पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। पहले सत्र में रन बनाए हैं 36, 37 का लक्ष्य रखा है। प्रहार 11 कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. NB 11 धनकवडी आणि सचिन ढवळे, अशोक दादा. श्रीकांत, धनंजय बांद्रे, आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. बांद्रे साहेब, आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. आदरणीय धनंजय बांद्रे साहेब, आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. सचिनदादा खांदवे यांना विनंती आपण या. या स्पर्धेच्या संयोजनामध्ये सचिनदादाचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती पाठवा. टिंगरे सरकार चषक 2025. धनंजय बांद्रे साहेब, आपल्याला विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओके, सचिनजी खांदवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्यानंतर धनंजय बांद्रे साहेबांचा आपण यथोचित सन्मान इथे करणार आहोत. It is a call. It is tail. श्री गणेश खूप चांगला झाला वाटतं, कारण टॉस जिंकलेला आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करू. विशेष कारण ज्या पद्धतीने आता संध्याकाळचा मावळती जाणारा सूर्य आहे, हे लक्षात घेऊन आहे का? अगदी ते सुद्धा एक कारण आहे. आणि थोडंसं सूर्य मावळतीला चाललं आहे. बघू आता टीमकडनं तर तो कॉल आला आहे फलंदाजी करायची. बघू काय होतं आहे. प्लेयर्स थोडेसे एक्साइटेड आहेत फलंदाजी करण्याकरता. किती धावा एक माफक आव्हान ठरेल शेवटच्या या अतिशय महत्त्वाच्या सामन्याकरता? 5 षटकांचा सामना आहे. सामना परत एकदा आय थिंक 6 षटकाचाच आहे. त्यामुळं आम्ही एक 75 वगैरे स्कोर करायचा प्रयत्न करू. 70-75 करायचा प्रयत्न करू. ओके, 5 षटकांचा सामना आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आपण घेतलेला, तो 7 ठेवण्याकरता तुम्ही निश्चित तयार असाल. मी सचिन खांदवे सरांना विनंती करून आपण घ्या. या ठिकाणी धनंजय बांद्रे साहेब पडद्याच्या मागे एक फार मोठी जबाबदारी ते आता सांभाळत आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. भरतदा टिंगरे, सचिनजी खांदवे साहेबांच्या शुभ हस्ते धनंजय बांद्रे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. बांद्रे साहेब, थँक्यू सो मच. स्पर्धेचे शिल्पकार भरतदादा टिंगरे, सचिन दादा खांदवे यांच्या शुभ हस्ते धनंजय बांद्रे यांचा यथोचित सन्मान. वर टू कम बॉक्स. यस, खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद डॉट बॉल से शुरू हो चुकी है. चलिए दोस्तों, फिर एक बार टिंगरे सरकार चषक के सुहानी शाम में मैं आपको लिए चलता हूं. एक खूबसूरत सी टूर्नामेंट और एक अच्छा मैच. खूबसूरत टाइमिंग, बेहतरीन बल्लेबाजी, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन.
सूरज यादव के पारी का आगाज बहुत ही शानदार। इस तरह के स्ट्रोक जब देखते हैं ना तो मजा आता है, क्योंकि ये सीधे बल्ले से स्ट्रोक खेला गया था और मिड ऑफ मिडन जब दायरे के अंदर है, पावर प्ले ऑन है, तब जाकर इस तरह के स्ट्रोक खेलने की जरूरत होती है। दर्शन स्ट्रोक बल्लेबाज सूरज यादव का बिल्कुल बहुत ही बेहतरीन स्ट्रोक माना जाता है बॉलर के बिल्कुल पीछे, और बहुत तेज़ी से मारा था, फुल टॉस गेंद थी और भरपूर फायदा उठाया, और इस चौकी की मदद से खाता खोला है टीम का और खुद का भी। स्कोर की बात करें तो इस समय टीम का स्कोर 4। पावर प्ले में अगर देखा जाए तो एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिपर, एक पॉइंट, एक कवर, एक शॉर्ट फाइन लेग, एक स्क्वायर लेग, एक मिड ऑन, एक मिड ऑफ, और 2 खिलाड़ियों को सर्कल के बाहर रखा गया डीप में, एक मिड विकेट और एक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी को रखा गया है, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी को रखा गया है। बहरहाल इस फील्डिंग पोजीशन पर प्रशांत सर बॉलिंग हो रही है। आइए देखते हैं कि विकेट की तलाश है, क्या विकेट लेने में कामयाब होंगे, क्योंकि सूरज यादव ने अपना पावर तो दिखा दिया। अगली गेंद, इस बार कमाल का ये ड्राइव कारपेट के सहारे खेला है, गेंद को ऑन साइड की जानिब, एक्स्ट्रा कवर की जानिब खेला, मिस फील्ड, और देखते देखते 2 रन पूरे। 2 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 6 रन। आंखों के नीचे खेल रहे, बल्ले के बीचों बीच अच्छा कवर ड्राइव था बैटर का। सूरज यादव अच्छे पर बैटिंग कर रहे हैं। टारगेट की बात करें तो 5 ओवर में आपको बहुत 37 रन बनाने हैं। 37 का टारगेट, राउंड विकेट। ऑफ टप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, फिलहाल इस बार टाइमिंग तो अच्छा नहीं कर पाए। अंपायर की तरफ से लेग बैक का इशारा, गेंद चल गई स्क्वायर लेग की तरफ, और अब जाकर स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। प्रतियोगिता का आज का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। बल्लेबाज अमोल सालवे और सूरज यादव, गेंदबाजी कर रहे शिखर काशिद। प्रॉकुल में गेंद खोद के निकाला, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी तैनात है मैदान पर, गेंद को फील्ड जरूर करेंगे, लेकिन तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने के लिए। इस सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 8 रन बगैर किसी नुकसान के। जरूर अच्छी शुरुआत है, लेकिन कहाँ ना कहाँ गेंदबाज भी विकेट की तलाश कर रहा है। आइए देखते हैं कि लास्ट बॉल पर किस तरीके की बॉलिंग करते हैं। 5 गेंदें अब तक फेंकी है गेंदबाज शेखर काशिद ने। इस दफा फुल टॉस गेंद थी, गैप ढूंढा है, गेंद तेजी से निकल जा रही है, आउटफील्ड में गेंद तेजी से निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। चौका दबा, शानदार चौका। अंत बहुत ही कमाल का हुआ प्रशांत सर। इस ओवर का चौका आने के बाद 1 ओवर की समाप्ति, टीम का स्कोर 12 रन बिना कोई विकेट के। अतिशय सुंदर बॅटिंग दोन्ही बॅटरकडून अमोल साळवे आणि सूरज यादव. सूरज यादव खेळतोय 2 खणखणीत चौकारांची 10 वरती आणि तो पहिल्याच षटकात सांगतोय ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे. मैदानावरती दमदार स्टार्ट केलाय बॅटमध्ये आणि आता धावसंख्या 12 आहे. गोलंदाजी मार्कवरती आता कोणाला 5 रन केले जातात ते देखील पाहणं गरजेचं असेल. टिंगरे सरकार चषक 2025 आपण सचिन दादा खांदबे यांना यापूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहिलं. त्याचबरोबर स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय सन्माननीय भरतदादा टिंगरे, आशिष मारणे, अमित तापकीर. टिंगरे सरकार चषकाचं जबरदस्त आयोजन श्री विशाल भाऊ टिंगरे यांच्या अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं. मानाची स्पर्धा, मोसमातली पहिली बैली स्पर्धा, पुण्यनगरीमधला मुकुटमणी, दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये रोमहर्षक सामने झाले. 2 सामने उत्कंठावर्धक होते. एक अपसेट देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. दादू पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले गेले. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आणि इमाद पहिल्या मॅच मध्ये दादूनं जबरदस्त कामगिरी केली होती. जादूची कांडी फिरवली होती, परंतु या मॅच मध्ये त्याची सुरुवात तितकीशी आश्वासक नाहीये. हर मैच में कुछ ना कुछ नया करना पड़ता है, सोच बड़ी रखनी पड़ती है. बहरहाल अगली गेंद, इस बार खंदे के जोर से गेंद को पटका था, लेकिन स्ट्रोक भी लाजवाब है. कवर के ऊपर से खेला है, गेंद तेजी से डीप में चली गई, लेकिन वहां पर फील्डर भी पहुंचे. जब तक फील्डर पहुंचे तब तक तो तेजी के साथ यहां पर 3 रन चुरा लिए, और देखते देखते टीम का स्कोर हो चुका है 17 रन. डीपला चेंडू गेला होता. कव्हर पॉईंट आणि आपण पॉईंटचा जो गॅप आपण बघतोय त्या गॅपमध्ये चेंडू जेव्हा जातोय तेव्हा पाठलाग करावा लागला. ग्राउंड फार मोठं आहे, बाउंड्री फार मोठी, आणि अशा वेळेला 3 धावा आरामात पूर्ण केल्या गेल्या आहेत. 6 बाद 3 धावा पूर्ण, धावसंख्या झाली 17.
अतिशय महत्वाचं षटक मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दादू. बॅटची आतली कड, यष्टीरक्षण खूप चांगलं. धावगड्याचा प्रश्न येणार नाही. धावसंख्या 17 वरती थांबले. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 22 आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. बिल्कुल अब मंजिल बिल्कुल आसान नज़र आ रही है, लेकिन अगर यहाँ से कमबैक करना है तो कहाँ ना कहाँ अच्छी गेंदबाजी करनी बहुत ज़रूरी है. नहीं, इस बार देखिए पुल शॉट, पुल पावरफुल हो गया. डिलाइटफुल एंड सक्सेसफुल. 6 रन. कमाल का टाइमिंग था सर. शॉर्ट पिच गेंद थी और छोटी गेंद को बहुत जल्दी बाप लिया बल्लेबाज ने. एक शानदार सिक्सर जड़ा और टीम का स्कोर सीधा छलांग लेता हुआ 23 रन. 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आखूड टप्प्यात चेंडू टाकला तर त्यावरती फलंदाज तुटून पडणार यात काय शंका नाही. आणि तेच घडले. आता ध्येय फार मोठं नसलं तरी झेप मोठी घ्यायची हे फलंदाजाला माहिती आणि लवकर सामना समाप्त करायचा आहे. या इराद्याने मैदानावरती अमोल साळवे आणि सूरज जाधव उतरले. धावसंख्या 23. धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती दादू. मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये संघर्ष करत असताना ऑफ्टरचा भारत चेंडू गॅपमध्ये खेळलाय. पॉईंट आणि कबरचा क्षेत्र वेधत चेंडू सीमापार जाणार का पाहूया. पाठलाग केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 3 धावा पूर्ण होतील. त्या क्षेत्रामध्ये यापूर्वी 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. आताही 3 धावा पूर्ण होत्या. 3 धावांनी धावसंख्या झाले 26 धावा धावफलकावरती. जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये आवश्यकता आहे ती विकेटची, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये. अशा वेळेला अचूक नियंत्रित मारा नाही झाला तर प्रतिस्पर्धी संघाचे बॅट्समन तुमच्यावरती तुटून पडणार, तुम्हाला अनसेटल करणार आणि ते दृश्य आपल्याला बघायला मिळते. इमाद हा एक चांगला चेंडू होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर लेन चांगली होती. दिशेवरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. दिशेवरचा कंट्रोल दादूचा चांगला, तो कमबॅक करतोय. बहुत ही अच्छी गेंद. जहां तक बल्लेबाज को मुश्किल में डाला, उस गेंद को खेलने के लिए मजबूर, खेलने के लिए नहीं दिया, बांधे रखा उस गेंद पर. इस बार देखिए फिर गेंद बैट के अंदरूनी हिस्से पर लगी. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और स्कोर आखिरी गेंद पर रुक चुका. टीम का स्कोर 26 रन. अब बची हुई 18 गेंदें और जीतने के लिए 11 रन की जरूरत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता. धावसंख्या 26 धावफलकावरती. हा सामना अगदी सोपा झाला बॅट्समनसाठी. AB सामर्थ्य संघ गोलंदाजी करत असताना आज अचूक मारा करू शकले नाहीये. त्यामुळे महाराणा KKRचा संघ पारडं जड आहे. टिंगरे सरकार चषक 2025 भव्य टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा, मानाची स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल पंकज माळी. अमोल साळवे 10 वरती घेतोय. 4 चेंडूमध्ये 10. सूरज जाधव 13 वरती घेतोय. 8 चेंडूमध्ये 13. त्याचा स्ट्राईक रेट 162 आहे. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल पंकज माळी. थर्ड बॅट पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साईडला फटका तर खूप चांगला. नो लुक शॉट खेळला स्कोअरलेगच्या दिशेनं. मनगडाचा सुंदर वापर. कलात्मक फटका, थोडासा पंबल आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅट्समननी 2 धावा पूर्ण केले. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 28 वरती. 28 धावा बिनबाद 28. उर्वरित 17 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. बिल्कुल रास्ता आसान हो चुका है. अब वहाँ पर बस पहुँचना बाकी है, क्योंकि बैट्समैन बहुत ही सजीले अंदाज में बैटिंग कर रहे हैं, बहुत ही आसानी के साथ. इस दफ़ा देखिए ड्राइव किया, ऑफ ड्राइव देखने मिला, सिंगल हासिल किया और इस सिंगल के साथ टीम का स्कोर 29 रन. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 37 धावांचं आव्हान महाराणा KKR संघासमोर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल पंकज माळी. स्ट्रायकर इनला बॅट्समन सूरज जाधव 13 वरती खेळतोय. बॅकफुट गेलाय. खूप चांगला फटका. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्र रचला गेलाय. 1च धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. एकेरी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 30 वरती. 7 धावांची आवश्यकता आणि इमाद 15 चेंडू आहेत. याचा अर्थ महाराणा KKRचा संघ इथे मजबूत पकड या सामन्यावरती त्यांची, आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ थोडासा अडचणीत आलेला आहे. AB सामर्थ्य माळेगाव. फिर अच्छी गेंद, फिर अच्छी गेंद. अंपायर से अपील भी की, सवाल पूछा था वहां पर, लेकिन अंपायर ने नाकार दिया. यहां पर 1 रन आ चुका है. इस सिंगल की मदद से स्कोर हो चुका है 31.
6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। 14 गेंदें बची है सर। गेंदों के बारे में चर्चा ना करे तो ही बेहतर है क्योंकि गेंदें बहुत ज्यादा है। फटका चांगला इनसाइड आउट खेळलाय कमरच्या डोक्यावर चेंडू जाईल। ओहो थांबलाय त्यामुळे मैदानात तुम्हाला धावावं लागेल। हे क्रिकेट आहे। सगळ्यांना वाटलं होतं की ज्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षेत्राच्या डोक्यावर चेंडू गेलाय मागे गेलाय तो सीमारेषा पार जाईल पण तसं घडलं नाहीये आणि त्यामुळे मैदानात त्या बॅट्समनला धावावं लागलंय। उर्वरित चेंडूचा विचार केला तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू शिल्लक आहे। 13 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। बहुत कमाल की बैटिंग देखने मिली है सूरज जाधव और उनके साथ में अमोल साळवी। ये दोनों ने बहुत अच्छी पार्टनरशिप निभाई इस मैच के अंदर। 33 रनों की पार्टनरशिप की है। इस दफा देखिए फ्लिक करना चाहते थे, हल्के हाथों से खेला गेंद को, फिर एक बार शॉर्ट लेग की जानिब गेंद को फील्ड किया गया। अमोल साळवे आणि सूरज जाधव, पैठण आणि जालना तुझी माझी जोडी जमली रे। पहिल्या विकेटसाठी 33 धावांची शानदार भागीदारी। षटक क्रमांक 3, 34 धावा धावबलकावरती 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता। विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली। त्याचे कारण बघा, NBची टीम तयार असेल पुढचा सामना खेळण्याकरता, प्रहारची टीम तयार असताना पुढचा सामना खेळण्याकरता आणि आता ते दोन्ही संघ आपापल्या डगआउटच्या दिशेने जात आहेत। अत्यंत महत्त्वाचा सामना। यानंतर एक अटीतडीची लढत आपण पाहणार आहोत। रिव्हर्सिव्हचा फटका गॅपमध्ये विनिंग स्ट्रोक आहे का पाहूया। विनिंग स्ट्रोक असणारा चेंडू सीमारेषा पार आणि महाराणा KKR संघानं हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे। मनापासून अभिनंदन। शानदार खेळी या ठिकाणी दोन्ही आघाडीच्या फलंदाजांकडून बिनीच्या फलंदाजाने बिनधास्त बॅटिंग केले आणि सामना आपल्या खिशात घातलेला आहे। KKR संघाने बाजी मारले, त्यांचे मनापासून अभिनंदन। विशालभाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टिंगरे चषक 2025च्या या भव्यदिव्य मंचावरती लाईनमध्ये आतमध्ये जायचंय, नाहीतर या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल। विकास पवार 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या, 3 गडी बाद केलेत। या सामन्याचा विजेता शिल्पकार विकास पवार। पैठण आणि जालनाची जोडी जमली। यानंतर धमाकेदार मॅच। NB चा संघ तयार असेल। दुसऱ्या बाजूला आपण अशोक दादाला पाहणार आहोत, दादा गायकवाड आणि आता विकास पवार। हस्तांदोलन केल्यानंतर लगेचच प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये यायचे। टिंगरे सरकार चषक 2025 सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन विकास पवार का। बेहतरीन गेंदबाजी, 2 ओवर 20 रन और 3 शिकार विकास पवार। विकास पवार